श्री स्वामी समर्थ. आजच्या या संदेशाला फक्त व्हिडिओ म्हणून पाहू नकात. तुम्ही जर का जीवनामध्ये खूप आनंदी दुःखी आहात आणि तुमचे जर का कोणतेच काम होत नसेल, प्रत्येक कामामध्ये जर का तुम्हाला व्यत्यय येत असेल, तर आजचा हा संदेश हा तुमच्यासाठीच आहे. त्यामुळे आजच्या या संदेशाला तुम्ही चुकूनही दुर्लक्ष करू नकात. आजचा संदेश हा तुमच्यासाठीच आहे आणि खूप महत्त्वाचा देखील आहे. त्यामुळे आजच्या या संदेशाला तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. त्या अगोदर तुम्ही जर का या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल, तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. स्वामींची देखील तीच इच्छा आहे. चॅनलवरती तुम्ही आत्ता लगेचच सबस्क्राईब करून घ्या. स्वामी म्हणतात, आयुष्यात गंजण्यापेक्षा झिजलेले केव्हाही चांगले. यशाजवळ पोहोचण्यासाठी कधीही शॉर्टकट नसतो, लक्षात ठेवा. तुम्हाला यश जर का हवे असेल तर त्यासाठी कोणताही शॉर्टकट नसतो. यश हे त्याच्या प्रत्येकाच्या ह्याच्यावर डिपेंड असते. तुम्हाला यश मिळवण्यासाठी जो काही रस्ता आहे तो रस्ता पूर्ण करावाच लागतो. जे काही संकट त्यामध्ये तुम्हाला भेटणार आहे, त्या संकटांना तुम्हाला सामोरे जावेच लागते. यशाला शॉर्टकट कधीही नसतो. आणि लक्षात ठेवा, शॉर्टकटने मिळवलेले जास्त दिवस टिकतही नाही. त्यामुळे कठोर परिश्रम, मेहनत करण्याची ताकद तुमच्यामध्ये ठेवा. एक दिवस तुम्हाला यश हे नक्कीच येईल. त्यामुळे लक्षात ठेवा, सत्य आणि स्पष्ट बोलणारा कडू वाटत असला तरी तो कधीही धोकेबाज नसतो. तुम्हाला लक्षात ठेवा, माणसे ओळखायला शिका. जो माणूस सत्य आणि स्पष्ट बोलतो तो माणूस मनातून खरा असतो, तो सच्चा असतो. भलेही तुम्हाला आत्ता त्याच्यापासून थोडासा दुःख वाटले असेल, त्याने सत्य बोलेल तुम्हाला टोचले असेल, पण लक्षात ठेवा, ज्याच्यात हिंमत असते सत्य आणि स्पष्ट बोलायची आणि तेही समोर बोलायची, तो माणूस मनाने एकदम असा साफ असतो. त्याच्या मनामध्ये काहीही काळबेर हे नसतं. त्याच्या मनात वेगळं काहीच नसतं. तो मनात आणि होठावर एकसारखाच असतो. लक्षात ठेवा, ज्याचं मन साफ असतं त्याच्या मनामध्ये आणि ओठामध्ये एकसारखंच असतं. आणि ज्याचे मन साफ नसते त्याच्या मनात वेगळं आणि ओठावरती वेगळं असतो. तो तुमचा गैरफायदा घेत असतो. अशा लोकांपासून कधीही लांब राहिलेलंच बरं. नेहमी लक्षात ठेवा, वेळ, मित्र आणि नाती ह्या 3 गोष्टी अशा आहेत की त्यांना किमतीचे लेवल नसते, पण ह्या हरवल्या की समजते की त्यांची किंमत हे किती मोठी असते. तुम्हाला कदाचित आत्ता वेळेची किंमत कळणार नाही, पण तुम्हाला जर का वेळेची किंमत समजायची असेल तर त्यांना विचारा ज्यांचा परीक्षा असते आणि 5 मिनटं उशीर झाला म्हणून त्याला परीक्षा देता येत नाही. वेळेची किंमत तुम्हाला ओळखायची असेल तर 1 मिनटाची किंमत त्या आईला विचारा जिच्या पोटामध्ये बाळ असतं आणि ते बाळ जन्म घेणार असतं. 1 सेकंदाची किंमत त्या आईला विचारा की ते बाळाला जन्म देताना किती दुःख सहन करत असते. ते 1 सेकंदाची किंमत तिला जास्त माहीत असते. त्यामुळे त्या गोष्टी कधीही पैशामध्ये विकत घेता येत नाहीत. दुसरी म्हणजे मैत्री. मैत्री ही अशी गोष्ट आहे की तुम्ही पैशाने कधीही विकत घेऊ शकत नाहीत. मैत्री जर का तुम्हाला हवी असेल ते पूर्ण नात्यानेच भेटते, पैशाने कुठलीही मैत्री नसते. आणि जर का पैशाने जर का एक मैत्री होत असेल तर ती मैत्री नसते, तर ते व्यवहार असतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे नाती. नाती ही तशीच असतात. कोणत्याही नात्याला पैशाने विकत घेता येत नाही, त्याला कोणतेही लेबल लावता येत नाही. लक्षात ठेवा, पैशाने कमवलेली नाती हे फार काळ टिकत नाहीत. एक ना एक दिवस त्या नात्यांचा शेवट हा होतच असतो. त्यामुळे वेळ, मैत्री आणि नाती या 3 गोष्टी ह्या कधीही आपण पैशाने विकत घेऊ शकत नाही. याचे महत्त्व आपल्याला समजलेच पाहिजे. लक्षात ठेवा, आपल्याला आयुष्यात जे व्यक्ती आपल्या आयुष्यात येतात त्या प्रत्येकाकडून काही ना काहीतरी शिकता आले पाहिजे. प्रत्येक व्यक्तीकडे स्वतःचे असे वेगळे एक चांगले गुण असतात जे आपल्यामध्ये नसतात. त्याचे ते चांगले गुण आपण शिकले पाहिजे. त्याच्यामध्ये असे वेगळे काय आहे की जे आपल्यात नाही,
ते तुम्ही शोधले पाहिजे आणि त्यानुसार तुमच्या आचरणातसुद्धा त्या चांगल्या गोष्टी तुम्ही घेतल्या पाहिजेत. प्रत्येक व्यक्ती हे आपल्याला काही ना काहीतरी नवीन असं शिकवतच असतो. त्याच्या भावनातून कृतीतून ते दिसतच असते. आपण फक्त ते ओळखले पाहिजे. आपल्याला फक्त ते ओळखता आले पाहिजे. प्रत्येक व्यक्तीकडे स्वतःचे असे काही ना काहीतरी चांगले गुण असतातच. स्वामी सांगतात, सत्याच्या मार्गावर चालणे हे खूप फायद्याचे आहे, कारण या मार्गावर गर्दी कमी असते. सत्याच्या मार्गावर चालताना काही ठराविकच लोक तुम्हाला या मार्गावर भेटतात. त्यामुळे या मार्गावरती गर्दी खूप कमी असते, कारण की सत्याच्या मार्गावर चालणे फार कठीण असते. प्रत्येकालाच ते जमते असे नाही. काही व्यक्ती हे थोडा काळ चालू शकतात, पण नंतर पुन्हा ते तो रस्ता सोडतात, कारण की सत्याच्या मार्गावर चालणं खूप कठीण आहे. पण लक्षात ठेवा, त्या मार्गावर चालताना तुम्हाला कशाचीही अडचण येणार नाही. तुमचा प्रामाणिकपणाच ही तुमची वेगळी ओळख बनेल. त्यामुळे लक्षात असू द्यात, सत्याच्या मार्गावर गर्दी कमी असते, पण तेथे कष्टसुद्धा खूप असतात. तुम्ही जर का तो मार्ग निवडलात तर थोडा वेळ तुम्हाला प्रथम काही काळ त्याचा त्रास होईल, तुम्हाला अडचण होईल, पण नंतर ना तुम्ही त्याच्यावरती यशस्वीरित्या मार्ग काढसाल आणि तुम्हीसुद्धा त्या मार्गावरती प्रामाणिकपणे चालू लागसाल. सत्य हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. जो व्यक्ती सत्याचा असतो आणि आपल्यामध्ये प्रामाणिकपणा ठेवतो, तो व्यक्ती दुसऱ्यांच्या मनामध्ये एक वेगळी अशी ओळख निर्माण करतो. तो व्यक्ती हा खूप आतून चांगल्या स्वभावाचा असतो. लक्षात ठेवा, तुम्ही ठरवलेल्या ध्येयांवर लोक हसत नसतील तरी तुमचे ध्येय लक्षात असू द्या की खूप छोटे आहे. जर आयुष्यात रस्ता सापडत नसेल तर स्वतःचा असा वेगळा रस्ता तयार करा. तुम्हाला जर का पाहिजे तो रस्ता सापडत नसेल तर स्वतःचा वेगळा रस्ता तयार करा. पण लक्षात असू द्यात, इतरांच्या रस्त्यावरती कधीही चालू नकात. भलेही तुम्हाला रस्ता सापडायला वेळ लागेल किंवा स्वतःचा रस्ता बनवायला तुम्हाला वेळ लागेल, पण तो रस्ता तुमचा असेल, ती मेहनत ही तुमची असेल. त्यामुळे त्या मेहनतीतून मिळवलेले फळ हे तुम्हालाच भेटेल. पण तुम्ही जर का दुसऱ्यांनी तयार केलेल्या रस्त्यावर चालचाल, पण कष्ट तुमचे असतील पण फळ मात्र त्यांचे असेल. त्यामुळे स्वतःचा वेगळा असा रस्ता तयार करा, स्वतःची वेगळी अशी इमेज तयार करा. त्यामुळे तुमचे स्वतःचे असे वेगळे चरित्र घडत जाते. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. स्वतःचं आयुष्यात वेगळा असा रस्ता तुम्ही तयार करात. तुम्हाला जर का आयुष्यात काही मिळवायचे असेल तर कष्ट हे करावेच लागतील. कष्टाला दुसरा पर्याय नाही आहे. जर तुम्हाला तुमचे ध्येय गाठायचे असेल आणि तुम्हाला तुमची परिस्थिती जर का बदलायची असेल तर तुम्हाला खूप कष्ट हे घ्यावेच लागतील. तुमचे कष्ट हे तुम्हाला खूप प्रामाणिकपणे करावेच लागतील. कष्टाला दुसरा कोणताही पर्याय नाही आहे. तो जर असला तरी त्यातून तुम्हाला यश कधीही मिळणार नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, तुम्हाला जर का आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल आणि तुम्हाला पाहिजे ते सर्व काही मिळवायचे असेल तर तुम्हाला कष्ट हे घ्यावेच लागतील. कष्टाशिवाय आयुष्यात दुसरा कोणताही पर्याय नाही आहे. तुमचे कष्ट हे तुम्हाला स्वतःलाच घ्यायला लागतील. तुमचे कष्ट हे दुसरं कोणीही घेणार नाही. तुमच्या कष्टासाठी तुम्हालाच झटावं लागणार आहे. तुम्हाला जर का आयुष्यात पुढे जायचे असेल, प्रगती जर करायची असेल तर तुमचे कष्ट हे तुम्हालाच करावे लागतील आणि ते सुद्धा प्रामाणिक कष्ट करावे लागतील. यशस्वी जर का आयुष्यात व्हायचे असेल तर तुम्हाला खूप कठोर मेहनत घ्यावी लागेल. त्याशिवाय दुसरा पर्याय नाही आणि तुम्ही यशस्वी देखील त्याशिवाय होऊ शकणार नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, कष्टाला घाबरू नका, त्याला सामोरे जा आणि तुमच्या ध्येयप्राप्तीसाठी कठोर मेहनत करा. जिद्दीने पुढे जा. यश हे तुम्हाला नक्कीच मिळेल. तुम्ही नक्कीच प्रगती करसाल. श्री स्वामी समर्थ.